पत्रकारांवर जो काही हल्ला झाला त्या हल्ल्याचा अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघातर्फे मी जाहीर निषेध करीत आहे। ह्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, पत्रकारांवर जे काही मारामारीचे हाणामारीचे जे प्रकार तिथल्या त्र्यंबकेश्वरमधील पार्किंगच्या गुंडांनी केलेले आहे, ती निषेधार्ह अशी बाब आहे। आणि असे यापूर्वी सुद्धा ज्या घटना घडलेल्या आहेत, तिथे जे काही त्र्यंबकेश्वर राजाच्या दर्शनाला जे काही भाविक येतात, भाविक येत असताना त्यांच्याकडून सुद्धा त्या गाडी पार्किंगला लावण्याच्या विषयावरून मोठ्या प्रमाणात वाद होतात, पैसे देण्या घेण्यावरून। आणि ज्या वेळेस बाहेरचे लोक येतात त्यावेळेस सुद्धा इथली जी पार्किंगची ठेकेदार आहे किंवा त्यांनी जे ठेवलेले गुंड आहेत ते मोठ्या प्रमाणात दादागिरी करतात। आणि ही दादागिरी तिथले नगरपालिका प्रशासन किंवा तिथले जे पोलीस प्रशासन हे त्यांच्या काही कानावर कधी गेलेलं नसेल का, किंवा कधी सामान्य माणसाने कधी तक्रार केली नसेल का? म्हणजे याचा अर्थ यापूर्वी सुद्धा तक्रारी झाली आहे, परंतु नगरपालिका आणि तेथील स्थानिक प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने ह्या बाबींची गंभीर दखल घेतलेली नाही। आणि गंभीर दखल घेतली नाही म्हणून आज हा पत्रकारांवर सुद्धा हा असा बाका प्रसंग आलेला आहे। हा बाका प्रसंग उद्या कोणावर बी येऊ शकतो आणि तिथं अनुचित प्रकार तर होईलच होईल, परंतु एखाद्या दिवशी खून सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि अशा प्रकारे जर तिथे जर गुंड जर कामकाज करत असतील तर हे कितपत योग्य आहे? इथून पुढे टेंडर देताना ते जे टेंडर दिलं जातं तिथल्या व्यक्तीचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे। त्याच्यानंतर ते खऱ्या अर्थाने तिथले रहिवासी आहेत का बाहेरचे रहिवासी आहेत, ते कोणाचे नातेवाईक आहेत, टेंडर देताना ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी तपासल्या पाहिजे। आणि आज जो पत्रकार प्रतिनिधींवर जो काय हल्ला झालेला आहे तो अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाच्या माध्यमातून मी राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पगारे याचा तीव्र शब्दात निषेध करतो। आम्ही 1-2 दिवसात पत्रकारांची बैठक घेऊन पोलीस उप अधीक्षक आणि पोलीस कमिशनर यांना निवेदन देणार आहोत। परंतु दरम्यान आजच दुपारी आपले नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी या प्रकाराची दखल घेऊन असेच पोस्ट केलेले आहे का उद्या जर समजा कोणाला पत्रकारांना अशा जर प्रकारची कोणी वागणूक देत असेल किंवा जर धमकी देत असेल किंवा अशा घटना घडत असतील तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा। मी त्यांच्यासाठी पाहिजे ती कार्यवाही त्या संबंधित माणसावर करण्यास तयार आहे। पोलीस आयुक्तांनी ही जी काय आज भूमिका घेतली ती स्वागतार्ह आहे। आणि नाशिकचे पोलीस शहरातले हे पत्रकारांबरोबर आहेत, पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी ते प्रयत्न करतील अशी आपण अपेक्षा करूया। परंतु नाशिक ग्रामीण हद्दीमध्ये ही जी काही घटना घडलेली आहे ही योग्य नाही। हिचा मी वारंवार शब्दात जरी म्हणलं तरी तीव्र शब्दात निषेध करतो। आणि लवकरच ह्या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहोत। आणि पालकमंत्री तथा जे आता सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन आहे यांनी सुद्धा आज आमच्या ॲडमिट असलेल्या पत्रकाराची भेट घेतली। त्यांनी सुद्धा तिथं जाऊन त्यांची चौकशी केली आणि इतर पत्रकारांनाही त्यांनी धीर दिलेला आहे का असे यापुढे घटना घडणार नाही। ह्या निमित्ताने मी आज असं सांगू शकतो का यापुढे आता सिंहस्थ कुंभमेळा पर्व येणार आहे, त्या सिंहस्थ कुंभमेळा पर्वामध्ये देखील सुद्धा पत्रकारांना त्रास होणार नाही, पत्रकारांच्या बातमी घेताना इतर लोक काही त्रास देणार नाही किंवा तेथील गावकरी त्यांना त्रास देणार नाहीत। याबद्दल आत्ताच प्रशासनाने दखल घ्यावी हे आणि ह्या निमित्ताने मी असे सांगू शकतो।